कोविड-19 बाबतची स्थिती गेल्याबाबत आज लोकप्रतिनिधींच्या बरोबर आढावा बैठक संपन्न झाली. त्यामध्ये खासदार आपले राज्याचे महसूल मंत्री आणि आमचे नेते थोरातसाहेब, विधिमंडळातील माझे सर्व सहकारी आमदार यांनी अनेक सूचना केल्या. आज जिल्ह्याची परिस्थिती एकूण आपल्या जिल्ह्यामध्ये पॉझिटिव्ह पेशंटची संख्या 11,834 इतकी होती. त्यामध्ये 8,993 हे डिस्चार्ज होऊन गेलेले आहेत. बरं होण्याचं प्रमाण हे 75.99 म्हणजे 76% आहे. दुर्दैवानं मयत झालेल्या रुग्णांची संख्या 153 आहे. हा मृत्यूदर 1.29 आहे आणि आज ॲक्टिव्ह केसेस 2,688 इतके आहेत. आता यामध्ये ज्या सूचना करण्यात आल्या, जी 3-4 दिवसापूर्वी एक प्रसार माध्यमामध्ये जी बातमी दिली गेली की शववाहिकेमधून अनेक शव त्यामधून नेण्यात आले आणि खरोखर ती दुर्दैवी गोष्ट होती आणि त्याची कारणे आम्ही विचारली. त्याला खुलासा विचारला. त्याच्यात चौकशी करण्याचे आदेश त्याच दिवशी मी फोनवरून जिल्हाधिकाऱ्यांना आणि आयुक्तांना दिलेले होते आणि आता त्याबद्दल पुन्हा अशी घटना घडणार नाही याबद्दलच्या सक्त सूचना आपण त्यांना दिलेल्या आहेत. शववाहिका जी एक होती त्याच्या वाढवली संख्या, दुसऱ्या शववाहिका या ताब्यात घेणं कायद्यानं, त्यानंतर त्याला जे दहन करणारे लोक जे आहेत त्यांची सुद्धा 2 ग्रुप 3 ग्रुप करणं आणि त्याचे अंतिम संस्कार हे लवकरात लवकर कसे होतील, त्यांच्या नातेवाईकांना याची सूचना कशी दिली जाईल आणि यामध्ये जे लोकांच्यामध्ये जे वातावरण झालेलं आहे दूषित, ते कमी करण्याचा प्रयत्न या पुढच्या काळात प्रशासनानं करण्याचा विश्वास दिलेला आहे आणि अशी घटना पुन्हा घडणार नाही याची दक्षता आम्ही निश्चितपणाने घेऊ. आणि ही फार मोठा ताण त्या सिव्हिल हॉस्पिटलवर येते, खाजगी दवाखान्यावर येते. त्याची कारणं 3-4 आहेत की लोक आपल्याला लक्षणं दिसल्यावर लगेच बाहेर येत नाही. यापूर्वी सुद्धा तुमच्या माध्यमातून मी अनेक वेळा विनंती केली, कुठलेही लक्षण दिल्यावर बाहेर आल्यानंतर ते कुटुंबाला वाचवू शकतात, कुटुंबाचा संसर्ग वाचवू शकतात, आपल्या मित्रमंडळीला वाचवू शकतात, आपल्या नातेवाईकाला वाचवू शकतात आणि ते स्वतः वाचवू शकतात. आणि जर काही दिवसांनी आले आणि त्याला श्वास घ्यायला त्रास व्हायल्यानंतरच असे पेशंट पुढे येतात आणि मग साहजिकच व्हेंटिलेटरची बेड महिन्यामध्ये अडचण येतात आणि त्यामुळं प्रशासनाची आणि शासनाची ही बदनामी होते. म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना गेल्या बैठकीमध्ये सांगितलं होतं की आपण डॅशबोर्ड करा, बेडची उपलब्धता कशी होईल ते एका क्लिकवर दिसली पाहिजे आणि त्यांनी 2 फोन नंबर सुद्धा आता प्रसिद्ध केले आहेत, त्याची माहिती ते देतील. म्हणजे या पुढच्या काळामध्ये जे अत्यवस्थ रुग्ण आहेत त्याला बेड मिळण्यामध्ये काही अडचण येणार नाही नागरिकांना. अशा प्रकारची व्यवस्था या पुढच्या काळात आपण करणार आहोत. टेस्टिंग हे वाढतंय. ICMR आणि WHO नियम आहे 10 लाख लोकसंख्येला किती टेस्टिंग झाल्या पाहिजे. अजूनही आमच्या जिल्ह्यामध्ये टेस्टिंग वाढवण्याचा विचार आहे आणि टेस्टिंग वाढल्यानंतर साहजिकच पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढणार आणि जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत हा रेट जो आहे आपला हा खाली येणार.
आणि अनेक तज्ज्ञांच्या मते सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हा पीक राहणार आहे, पेशंट वाढणार आहे. त्यामुळे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. रोज 1000-1500 पेशंट पॉझिटिव्ह आले तरी सुद्धा त्याला बेड मिळण्याची व्यवस्था प्रशासनाने केलेली आहे. त्याला घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी जर आपण टाळू शकलो, आपल्याला ज्यांचे मृत्यू होत आहे त्यांच्या नातेवाईकांना लवकर कळवणं, त्यांचं योग्य पद्धतीनं त्यांचं दहन करणं, त्याबद्दल नागरिकांच्यात विश्वास देणं, अत्यवस्थ रुग्णाला ताबडतोब बेड मिळवून देणं. 90 ते 95% लोकांना काही होत नाही. पहिले 2-3 दिवस रिपोर्ट येऊपर्यंत आणि नंतर 7 दिवस अशा 10 दिवसामध्ये ते डिस्चार्ज होऊन गेले. 90% पेक्षा जास्त संख्या आहे. आणि मला वाटतं या राहिलेल्या 4-5% लोकांनी, ज्यांचं वय जास्त आहे, ज्यांना अनेक व्याधी आहेत, त्यांनी व्यवस्था जपण्याची आणि त्यांची आपण काळजी घेण्याची आवश्यकता आहे. यानंतर आता आपण वाचला असा की 2-3 दिवसापूर्वी ज्याचा उल्लेख मी अनेक वेळा आपल्यासमोर करत होतो की रशियाची लस ही आलेली आहे बाजारात. स्वतः त्या देशाचे राष्ट्रपती पुतिन यांनी याचं जाहीर केलं. एखाद्या देशाचा राष्ट्राध्यक्ष जाहीर करतो आणि मुलीला दिल्याचं जाहीर करतो. याचा अर्थ अँटीबॉडी निर्मित करणारी एक लस आपली या जगामध्ये आलेली आहे. ऑक्सफोर्डची लवकर येईल आणि मला वाटतं या डिसेंबर अखेर आपल्या देशात सुद्धा ही लस उपलब्ध होईल आणि आपण पूर्वीसारखं जीवन जगायला लागू, अशा प्रकारचा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. जिल्ह्यातले अनेक 2-3 प्रश्न होते की जादा पाऊस पडल्यामुळं काही पिकाचं नुकसान झालं, ते पंचनामे करावेत. त्यानंतर सोयाबीनवर रोग पडलाय त्याचे पंचनामे करावेत. त्याबद्दल सुद्धा थोरातसाहेब स्वतः हजर होते. मी आणि थोरातसाहेब मिळून लवकरात लवकर पंचनामे करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि याही शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न या निमित्ताने आम्ही करू. ज्याची आठवण आज बाळासाहेब थोरातांनी केली की आज 14 ऑगस्ट आहे, त्याच्या 5 महिन्यापूर्वी म्हणजे 14 मार्चला आमचं विधानसभेचं अधिवेशन या कोविडमुळे आम्ही सहस्थगित केलेलं होतं. 5 महिने हे डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस, महसूलचे सर्व अधिकारी कर्मचारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे सर्व सेवक, हे सगळी मंडळी रात्रीचा दिवस करतायत. 5 वर्षे एखादी लढाई करणं आणि संघर्ष करणं, स्वतःचा जीव धोक्यात घालून करणं, कुटुंबाचा विचार न करता करणं ही काही साधी गोष्ट नाही. म्हणून या सर्वांना मी धन्यवाद देतो. तुम्हा सर्वांना उद्या होणाऱ्या 73व्या स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक मी शुभेच्छा देतो. त्याही कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं अशी विनंती करतो आणि आपण काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारावं अशी विनंती करतो. नाही, प्रशासनाचं मत असं आहे आणि आता राज्य सरकारमार्फत सुद्धा आता असं म्हणणं आहे की लॉकडाऊन आता करायची आता आवश्यकता नाही. आपल्याला एक कोरोना घेऊन आता आपल्याला जगलं पाहिजे. आता अनेक ठिकाणी लॉकडाऊन उठवा अशा प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. मला वाटतं आपली नगरची कोविडची जी परिस्थिती आहे ती काही नियंत्रणाबाहेर अद्याप गेलेली नाही. त्यामुळे लॉकडाऊन करण्याची आवश्यकता नाही. नाही, होम आयसोलेशन ICMR मध्ये जो पॉझिटिव्ह आहे, ज्याच्या घरामध्ये व्यवस्था आहे, अशा व्यवस्था असणाऱ्या माणसाला होम उपचार घेण्याची परवानगी आहे. परंतु आमच्या प्रशासन नगरच्या ती जाणून बघून अशासाठी दिली नाही की ही वेगळी व्यवस्था त्यासाठी एक टेलिफोनवरून व्यवस्था करणं डॉक्टरांनी आणि त्याला नोडल ऑफिसर नेमणं, ही पर्यायी व्यवस्था करून तो जर घरातून बाहेर फिरायला लागला
तर तो संसर्ग वाढेल या धोका लक्षामध्ये घेऊन त्यांनी परवानगी दिली नाही. कोविडचं लॉकडाऊनचं तुम्ही नकार देतात, राज्य सरकारचं धोरणही आहे असं म्हणतात आणि दुसरीकडे मात्र अनेक मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये मतदारसंघामध्ये लॉकडाऊन ऑलरेडी डिक्लेअर केले. मध्ये अशी टीका झाली की विरोधकांचेच मतदारसंघ याच्याबाबत येऊन धोका निर्माण केला जातोय. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या मतदारसंघात मात्र लॉकडाऊन केलेलं आहे. तुमच्या कोल्हापूरमध्ये आहे, पुण्यामध्ये पक्षीय बाबतीत हे नाही. एकाही लोकप्रतिनिधींना आता लॉकडाऊनची आज मागणी केलेली नाही. कुणी मागणी केलेली नाही. खासदार विखेंनी तर मागणी केली. इथं नव्हते ते आले आज. कुणी मागणी केलेली नाही. ते आज इथं आले असते, बोलले असते तर त्यावर चर्चा झाली असते. प्रशासनावर मोठा ताण येतो आणि बदनामी होते असं तुम्ही म्हणता. मग कोविड सेंटरची बरीचशी कोविड सेंटर आणि कोविड हॉस्पिटल जे चालू आहे ते सारखे ओरड करतात की आम्हाला अनुदान नाही आलं, आम्ही बंद करतोय म्हणून. तर हे काय नेमकी परिस्थिती आहे ती सांगितलं. कुठल्या अनुदानबद्दल तुमच्या आता बरेच लोक तक्रार करतात किंवा अनुदान नाही आहे. बऱ्याच बहुत हॉस्पिटलचं काल का परवा एका वृत्तपत्राने जे काही अनुदानच नाही. हॉस्पिटलने आमच्याकडे बिल सादर केलं आहे. त्या बिलची ऑडिट करून त्यांना जे काही अनुदान जे आहेत शासनाच्या नियमाप्रमाणे ते आम्ही देणार आहे. पण जर कुठल्याही हॉस्पिटलची अशी अपेक्षा असेल केअर सेंटरची त्यांनी जे काही बिल दिलं आहे ते 100%च त्यांना मिळालं पाहिजे. तसा होणार नाही. त्याची प्रॉपर ऑडिट करून आणि गव्हर्नमेंटचे जे नॉर्म आहे त्या नॉर्मप्रमाणे जे आहे त्यांना बिल दिले. बऱ्याच तक्रारी अशा चर्चेतनं बाहेर पडतात. नाही, तो बिल विचारू काय वाईट आहे. वाजवी बिल त्याने दिले तर मग आम्ही नक्कीच देणार ना. अवाजवी दिले तर मग त्याच्यामध्ये वेळ लागणार आहे. नाही, असं अजून एक चालू आहे. ऑक्सिजनची बेड मिळत नाही अशी काही जणांची तक्रार आहे. तर म्हणजे ती काय म्हणजे ते नेमकं कसं आहे? मगाशी बोललो ना मी. मी जसं पालकमंत्री साहेबांनी सुद्धा सांगितलं की 90%पेक्षा जास्त लोक जे आहेत ते असिम्प्टोमॅटिक असतात. आता काही लोकांची अशी अपेक्षा असते की भाई मी पॉझिटिव्ह आलो तर मला इमिडिएटली ऑक्सिजन बिल मिळाला पाहिजे. माझी परत जे आहे इनफॅक्ट जेव्हा मी फेसबुक लाईव्ह घेतला होता आणि परत 1-2 प्रेस नोटसुद्धा दिला होता त्याच्यामध्ये सुद्धा मी सर्वांना रिक्वेस्ट केली होती की जे लोक असिम्प्टोमॅटिक आहे कृपया त्यांनी जे आहे ते कोविड केअर सेंटरमध्ये जावे. जेव्हा गरजेप्रमाणे जे आहे लोकांना बेडची उपलब्धता आहे. मात्र जर प्रत्येक व्यक्तीला असा वाटला की नाही मला ऑक्सिजन बेडच मिळाला पाहिजे तो मग थोडासा जे आहे तो शक्य नाही. त्याला गरज असेल तर आम्ही आता सध्या मी तुम्हाला एक उदाहरण देतो. सिव्हिलमध्ये 56 जे आय सी बेड आहेत. त्याच्यानंतर आनंद ऋषीमध्ये जे आम्ही 20 ICU बेड्स ॲक्वायर केले आहेत. त्या आनंद ऋषीचे 20 पैकी फक्त 8 ICU बेड जे आहे ते भरले आहेत. बाकी 12 जे आहे अजून रिकामी आहेत. आता मी तुम्हाला 12 किंवा 1 वाजतापर्यंतची गोष्ट सांगतो. त्याच्यानंतर विखे फाउंडेशनमध्ये सुद्धा 40 ICU बेड आहेत. असे जे आहे बेड्सची प्रॉब्लेम नाही आहे. जर आता आजच्या रोजी आमच्या जिल्ह्यामध्ये 2,500 जे आहे ते ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यापैकी मोर दॅन 90% केसेस जे आहे ते असिम्प्टोमॅटिक आहे. आता जर 2,500 लोकांनी ऑक्सिजन बेडची मागणी करणे सुरू केली मग तो कुठेही देणं शक्य नाही ना. सो तुमची गरजेप्रमाणे जे नक्कीच तुम्हाला बेड मिळेल याची मी तुम्हाला गॅरंटी. लॉकडाऊन करायचं नाही मागणी केली नाही किंवा झाला विषय झाला. पण आता जो टायमिंगचा जो विषय आहे 9 ते 5 ही वेळ दिली. बऱ्याच ठिकाणी शासनाने सांगितले 9 ते 7 ही वेळ करा. पण आपल्याकडे ही 5च वेळ आहे. तर असं का बरं कन्फ्युजन येतं. नाही, याच्यामध्ये जिल्हा प्रशासन काही दिवसापूर्वी आता काही लोकांची मागील 1-2 दिवसांनी मागणी झाली की 9 ते 7 करा. पण पूर्वी जे आहे जेव्हा जिल्हा प्रशासनासोबत आम्ही चर्चा केली होती तसा एक निर्णय झाला होता की भाई 7चे नंतर जे आहे ते फुल लॉकडाऊनची प्रोव्हिजन होती. भाई 7चे नंतर जे आहे स्ट्रिक्ट कर्फ्यू हॅज टू बी ऑब्झर्व्ड. आता 7चे नंतर जर स्ट्रिक्ट कर्फ्यू हॅज टू बी ऑब्झर्व्ड तो थोडासा जे आहे ते प्रशासनाला सुद्धा तयारीसाठी वेळ दिला पाहिजे. कारण की जर आम्ही 7 वाजता दुकान बंद करायची वेळ दिली असती तो मग काही लोक 7:30ला बंद करतात आणि मग लोकांची गर्दी जी आहे ते 7 वाजतापर्यंत म्हणजे 7 वाजतापर्यंत दुकानावर आहे. मग ते घरी परत जातील. मग 7:30-8 पर्यंत गर्दी व्हायची शक्यता होती. त्याच्यामुळे जे 2 तासाचे आम्ही बफर याच्यामुळे घेतला होता. या 2 तासाचे बफरमध्ये लोक जे काही खरेदी वगैरे करून जे आहे त्यांच्या घरी परत जातील आणि 7 वाजतानंतर पूर्णपणे जे आहे तो जो स्ट्रिक्ट कर्फ्यू आहे तो ऑब्झर्व केला जाईल. आता नवीन जे लॉकडाऊनची जी नियमावली आहे त्याप्रमाणे जे आहे आणि माननीय पालकमंत्री साहेबांनी चर्चा करून सुद्धा जर आम्हाला फिजिबल वाटला की 7 वाजतापर्यंत जे ॲक्स्टेशन दिला पाहिजे ते आम्ही देतो. ॲक्च्युली पर्सनली जे आहे प्रशासनाचे एक मतसुद्धा हा सुद्धा आहे की 24 तास उघडला पाहिजे. कारण की लोकांना जे ऑप्शन जे आहे ते कधीही जाऊ शकतील. बरोबर. मला तर तुमच्यासोबत सुद्धा चर्चा हेच आमची झाली होती. मुद्दा काय की स्ट्रिक्ट कर्फ्यूवाला जो पूर्वीचे लॉकडाऊनमध्ये जो प्रोव्हिजन होता की 7चे नंतर स्ट्रिक्ट कर्फ्यू जे आहे ते झाला पाहिजे.
5 आणि 7 वाला जो 2 तासाचे बफर आहे प्रशासनाची तयारी आणि लोकांना घरी परतण्यासाठी वेळ. पण आता जे आहे एकदा आम्ही असेस करतो आणि जर 7पर्यंत जे आहे ते वेळ देणे जर आमच्यासाठी फिजिबल असला पोलीस विभागासोबत वगैरे चर्चा करू मग आम्ही 7पर्यंत करतो काही इश्यू नाही. ज्यांनी बदल्यांसंदर्भामध्ये या सरकारमध्ये मोठे घोटाळे आता व्हायला लागलेले आहे असा आरोप केला आहे. त्याबद्दल काय म्हणतात? ते काल जैन पंचायत उत्तर दिले की 2014 पासून CID चौकशी करून बदल्यांची. बरं. तुमचं काय मत आहे? तुमचं काय? ते प्रदेशाध्यक्ष म्हणजे आले मी कार्यकर्ता त्यांचा. मगाशी आपण एक प्रशासनाची बदनामी होते, सरकारची बदनामी होते, हे सगळं मुद्दे उपस्थित केले. परंतु ह्या सगळ्याला प्रशासनाची मिसमॅनेजमेंट जबाबदार आहे असं नाही नाही वाटत. नाही बदनामी असं म्हटलं नाही. मी काय म्हटलं नाही, पण की दुसरा मी मुद्दा मी असा आहे, पहिला mismanagement मुद्दा जो मी मांडला की एका शववाहिकेमध्ये जे आहे ते वास्तविक योग्य नव्हतं, त्यांची चूक होती, त्याची चौकशी करावी असे आदेश मी त्या दिवशी दिले. त्याबद्दल बदनामी मी बोलू नये. बदनामीचा दुसरा विषय कुठला काढला की वेळानं लोक येतात आणि ज्याला सिम्टम नाहीत असे लोक ज्या ठिकाणी एखाद्या ICUची किंवा व्हेंटिलेटरची मागणी करतात आणि बेड मिळत नाही, त्यामुळं शासनाची बदनामी होते. त्याने रितसरपणानं आमचे फोन नंबर्स आहेत, हेल्पलाईन आहे, आमचा डॅशबोर्ड आहे, त्या आधारे माहिती घेऊन जर गेलं तर अशी बदनामी होणार नाही. बेड मिळत नाहीत याबद्दलचं माझं मत होतं. प्रश्न तेवढ्यापुरता मार्ग मिसमॅनेजमेंटचे अनेक मुद्दे आहेत ज्याच्यातनं लोकांना त्रास अनुभवावा लागतो. ही एका रुग्णवाहिकेत अनेक मृतदेह कोंबला ही एक तुमच्यापर्यंत पोहोचलेली बाब आहे. याच्या व्यतिरिक्त अनेक मुद्दे असेल की ज्याचा लोकांना त्रास होतो आहे. याच्याबाबत कंट्रोलिंगची आवश्यकता लोकांना भासते आहे. अशा बाबत जे मुद्दे उपस्थित झाले मगाशी त्याबद्दल जिल्हाधिकारी आणि प्रशासनाने आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की ह्या ज्या गोष्टी आता पुन्हा 8 दिवसाच्या आता आम्ही दुरुस्त करू आणि त्या पुन्हा होणार नाही. आणि तुम्ही लक्षात घ्या की 5 महिने लोक राबतायत. शेवटी तुम्ही सुद्धा काम करतायत का? 5 महिने झाले ही लढाई. म्हणजे असं कधी झालं सांगा बघा. पृथ्वी अवतरल्यापासून असं संकट की जो शत्रू दिसत नाही आणि त्याचे जे आपण संघर्ष करावा अनुभव नाही, काय होणार आहे माहिती नाही, लोक घाबरून गेलेले आहेत. आता थोडी थोडी भीती कमी लोकांनी झालेली आहे खरं आहे, परंतु व्याधीग्रस्त वयाने जाता लोक अजूनही आता आपल्या येथील आमदारांचं सुद्धा दुर्दैवी निधन झालं ना त्यामुळे. म्हणजे तो सुद्धा धोका असा आपल्याला कमी म्हणता येणार नाही. परंतु शेवटी अधिकारी प्रशासन चुका माणसं आहेत झाल्या असतील, मी नाही म्हणत नाही, त्या दुरुस्त केल्या पाहिजे, त्या होणार नाही त्याची आपण काळजी घेतली पाहिजे. तो चुला 5 महिन्याहून आता ती लढाई आता इतकी झालेली आहे. त्यांना आपण मनोबल त्यांचं वाढण्याची आवश्यकता आहे. सर काल सरकारचं सुद्धा विसर्जन त्याबाबत काय आहे? रामदास आठवलेला खासदार केल्यामुळे त्यांना एवढं तरी बोललं पाहिजे ना. राज्यसभेत असल्यामुळे त्यांना निदान नारायण राणेंकडून सुद्धा आणि इतर भाजपा नेत्यांकडून सुद्धा सातत्याने तसा आरोप करता येतो हे सरकार फार काळ टिकणार नाही. ठीक आहे, ते काय बोलणं हा त्यांचा भाग आहे. पण मी तुम्हाला सांगितलं ना की हे 3 पक्षांच्या आघाडीचं सरकार हे 5 वर्ष चालणार. एकही आमदार इकडचा तिकडं होणार नाही, इकडचा तिकडचा झाला आमदार पुन्हा निवडून येणार नाही. आम्ही तिघे एकत्र आलो हे पूर्वी तुम्हाला सांगितलं मी. राजस्थानमध्ये सुद्धा घडू शकलं नाही ते. सर, रेशनिंग धान्य दुकानामध्ये मधल्या काळामध्ये थंबचं इम्प्रेशन घ्यायचं बंद केलं होतं. पुन्हा चिरंजीव साहेबांनी चालू केलेलं आहे थंब घेतल्याशिवाय रेशन धान्य देऊ नये. पण अशा प्रकारे काही संघटनांचा विरोध केलेला आहे की बा या कोरोना काळामध्ये असं बंधनकारक करणं बरोबर नाही. असं एक संसर्ग होऊ नये म्हणून केलं होतं, पुन्हा चालू झाल्याची मला माहिती नाही. संघटनेनं साथ भेटलं होतं, त्यांनी पत्र दिलं की बा आम्ही यांचा विरोध आहे. संसर्ग कोरोनाच्या काळात होईल म्हणून आपण थंब इम्प्रेशन बंद केलं होतं. तो पुन्हा चालू झाल्याची मला माहिती नाही, मी माहिती घेऊन तुम्हाला सांगतो. आणि चालू झाले असले तर आणि 2-3 महिने जोपर्यंत संसर्ग आहे तोपर्यंत ते बंद करावं असं मी भुजबळ साहेबांना विनंती करेन. ग्रामपंचायतीवरच्या योग्य सरकारला ही एक थोडी चपराक आहे
नाही, तुम्हाला ह्यापूर्वी सांगितलं ना की आम्हाला अधिकार असताना सुद्धा आम्ही नेमलेच नाही. आम्हाला ज्यावेळेला अधिकार होते तोपर्यंत आम्ही एकही खाजगी नेमला नाही. याचं पूर्णपणे निकाल होईल तोपर्यंत आम्ही खाजगी व्यक्तीची सरपंच म्हणून प्रशासन नियुक्त करणार नाही. प्राधान्यक्रमानं सगळे शासकीय अधिकारी आम्ही प्रशासक म्हणून नेमू. आणि आता नेमण्याचं काम चालू आहे. एक एक अधिकाऱ्याकडे 5-5 कार्यभार आहेत. ही गोष्ट आम्ही कोर्टाच्या निदर्शन आणलेली आहे. 35 रिट पिटिशन झालेली आहे. त्यामुळं आणखीन एक 8 दिवस पुढच्या सोमवारी पुन्हा त्याचे सुनावणी होणार आहे आणि योग्य तो निर्णय न्यायालयात दिला असा मला विश्वास आहे. मिसमॅनेजमेंटच्या अनुषंगाने महापालिकेत शहरामध्ये पुन्हा काही केंद्र वाढवण्याच्या अनुषंगाने काही तरतूद आपले काहीच गेले होते तिथे कार्यकर्ते गेले होते. ते बराच गोंधळ झाला होता. हे पुन्हा एक प्रशासनाचं अंडरस्टँडिंगचं हे होतं. संकलन केंद्र वाढवणार आहात का काय? सर अनेक मुद्दे आहेत. सर तुमचा मुद्दा जे आहे ते अगदी व्यवस्थित आहे. पण जसं पालकमंत्री साहेबांनी सांगितलं, मागील 150 दिवसापासून आम्ही काम करतोय. मला माहिती आहे की आम्ही जे आहे ते 100% जे आहे अचूक पद्धतीने काम केलं पाहिजे. तर थोडाफार जे आहे जर चूक झाली थोडासा जे आहे आम्हाला सुद्धा माफ करा. मुद्दा असा आहे की काल जो संकलन केंद्रवाला इश्यू होता त्याच्यामध्ये जिथे जिथे टेस्टिंग व्हायची होती तिकडे काही तांत्रिक अडचणी आली. पण इमिडिएटली जे आहे आम्ही त्याला 1.5 ते 2 तासामध्ये त्याला रेक्टिफाय सुद्धा केला ना. सो मला असं वाटतं की त्याचे 2 बाजू आहेत. प्रशासन कुठल्याही प्रकारची अडचण आली त्याच्यामध्ये आम्ही त्याला इमिडिएटली रेक्टिफाय सुद्धा करायचे प्रयत्नसुद्धा करतो. आणि शेवटी जे आहे ऑल ऑफ अस आर ह्युमन बिंग्स. आता काही थोडीफार काही संकलन केंद्र वाढवायचा विचार आहे का? आहे ना, आहे. आम्ही जे आहे आता सिव्हिल हॉस्पिटलचं जो संकलन केंद्र आहे तिथे सुद्धा इनफॅक्ट आमचे जो सिव्हिल हॉस्पिटलचे जो RT-PCR लॅब आहे त्याची क्षमता आम्ही 1000पर्यंत केली आहे. माननीय पालकमंत्री साहेबांनी निर्देश दिला होता की तुम्ही तुमची क्षमता वाढवा आणि इमिडिएटली आम्ही त्याची क्षमता वाढवली. आणि दुसरा इश्यू काय आहे की आता सर्वांना सर आम्ही आवाहनसुद्धा केलं आहे की तुम्ही थेट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येऊन स्वॅब देऊ शकतात. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तुम्ही थेट येऊन स्वॅब देऊ शकतात. महापालिकाचे असतील किंवा रुरल एरियाचे असतील कुठल्याही व्यक्ती, तो पुण्यावरून जरी आला असेल औरंगाबादवरून जरी आला असेल त्याला असं वाटते की मला जे आहे स्वॅब द्यायचे आहे ही कॅन कम टू सिव्हिल हॉस्पिटल आणि तो स्वॅब देऊ शकतो. याच्या व्यतिरिक्तसुद्धा महापालिकाचे आम्ही ॲडिशनल एक पॉलिटेक्निकला आणि दुसरा एक आनंदधामला आम्ही ॲडिशनल जे आहे ते स्वॅब कलेक्शन सेंटर सुरू करणार आहे. याचा मागे उद्देश फक्त एवढा आहे की एकच ठिकाणी जे आहे ते लोकांची गर्दी होऊ नये. तर मात्र जे काही कुठल्याही प्रकारची जर अडचण येते आम्ही जे आहे त्याला इमिडिएटली रेक्टिफाय सुद्धा करतो. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.